साफ्टिंग टुटे फेस टू फेस झालेले आमची गिराईक कशाच राहतात आणि त्यांच्याशिवाय कार्यक्रमाला शोभा बिचारे तेच जर आले नाही तरुण मित्रमंडळी जरा बिझी आहे शोकांतिक आहे तो शोकांतिक आहे इतरत्र ठिकाणी जर पाहिलं ना तर धर्माच्या बाबतीमध्ये तरुण पुढे पण आपला हिंदू फार मागे मला तर स्वाभिमान आहे त्या लोकांचा आपल्या लक्षात येईल या पृथ्वी तलावर भगवंताची भक्ती करत असताना माझ्या गोपाल कृष्णांनी अर्जुनाला जो शिकवला त्याचं नाव धर्म आहे अर्जुना माझ्या प्राप्ती करता काहीच करण्याची गरज नाही धर्मं भजस्व सततम तेजलोक धर्मान आपल्या लक्षात येईल तरुण मित्र मंडळींना कळकळीची विनंती आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत जर येत असेल ना तर माझ्याकडे जरा कान देऊ नये का आम्हाला अनुभव आलेला आहे गेल्या 15 वर्षाचा हा अनुभव आहे ज्या वर्षापासून तो अँड्रॉइड निघाला ना तेव्हापासून सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे तुम्ही चालत्या काही हरकत आता त्याचे फायदे आहे ना तसे तोटे नुकसान आहेत बा ऐका त्याला हाताळलं जर व्यवस्थित तर फार फायदा घेता येतो ऐका ना तरुण मित्र मंडळी त्या स्मार्टफोनच्या इतक्या आहारी गेले आम्ही बुवा लोक या मी नेहमी सांगतो कीर्तनकार म्हटल्यानंतर निशाचर आहे भूताचे भाऊ आहे का एखादा नोकरीवर जर असेल सर्व्हिसला असेल तर तो संध्याकाळी 5ला घरी येतो पण हे कीर्तनकार घरातून 5ला निघतात रात्री 12-1 होतो बरं का कालच्या दिवशी घरी पोचता 1 वाजला खामगावच्या पुढे 10 किलोमीटर आवार म्हणून गाव आहे तिथं कीर्तन होतं ज्या वेळेला रात्री कीर्तन झाल्यानंतर आम्ही मार्गक्रमण करतो ना मुक्कामाला जाण्याच्या ठिकाणी निघतो ना त्यावेळेला हे तरुण मित्र मंडळी चौकात बसलेले दिसतात काहीच नाही 9 वाजल्यापासून तर रात्रीच्या 12 वाजल्यापर्यंत काय त्या मोबाईल मध्ये शोधताच कुणास ठाऊक ऐका ना काय त्या मोबाईल मी तर विनंती तुम्ही मोबाईल पाहू नये असा मी मताचा नाही पाहावं ना पण जर तुम्ही 3 तास मोबाईल पाहत असाल तर त्यातला 1.5 तास तुम्ही ज्ञानेश्वरीसाठी द्या 1.5 तास मोबाईल बघा आणि 1.5 तास ज्ञानेश्वरीचं पारायण करा आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अहो वास्तविक पाहता या तरुण ज्ञानेश्वरी सहजासहजी कळणार नाही आम्हाला कळाली नाही परंतु ज्ञानेश्वरीची जर आपण सेवा केली ना निश्चितच ज्ञानेश्वरीची कृपा होईल तुम्ही जो 3 तासाचं आयुष्य त्या मोबाईलच्या खर्चामध्ये घालवतात मोबाईल बघण्यामध्ये आयुष्य खर्च करतात त्यातला 1.5 तास तुम्ही माझ्या ज्ञानोपारायण करता द्या तुम्हाला सर्वच ज्ञान झाल्याशिवाय